कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाशराव, थँक्स। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनीला समजून घेताय। बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो बनीशी आणि जे काय असेल ते कळवतो मी तुम्हाला। जरूर कळवा। चल येतो मी। येतो काय? बसा, चहा वगैरे घ्या। जयश्री चहा टाकचा। नाही नको, मी पुन्हा येईल। सुशीला घरी एकटीच आहे ना, मला निघायला हवं। येतो मी। चल येतो। हात पाय धुतले? हो। डोकं पुसलं का नीट? हो। भूक लागली असेल ना? हो। आई, तू अजून रागवलीस माझ्यावर? तू जर का असं मला पुन्हा सोडून गेलास ना तर बघ। आई, मी हॉस्टेलला गेल्यावर पण तू असंच रडणारीस का? तुला माहितीये, मी असं वाचलंय की मी तिकडे जाणार आहे ना हॉस्टेलला, तिकडे खूप पाऊस पडतो आणि तू तर मला भिजायला देतच नाहीस। मग आता मी तिकडे गेल्यावर खूप भिजेन आणि आजारी पडणार। भनी, तुझ्या डोक्यात हॉस्टेलचं खूप कुठून आलं रे बाळ? तू चिडलास का माझ्यावर? म्हणून चाललास का? मला तुझ्याकडे आता पहिल्यासारखं लक्ष देता येत नाही म्हणून चाललास का? नाही आई, मी तुझ्यावर नाही चिडलोय खरंच। मग का? तुझं पण तर माझ्याशिवाय काहीच चालत नाही ना। मी गाणं गाऊन थोपटल्याशिवाय तुला झोप येत नाही। मग मला असं सोडून इतक्या लांब जाणारच का तू? आई, तू रडू नकोस ना। तू रडलीस तर मला पण रडावंसं वाटतं आणि मी कायमचा थोडी ना चाललोय आई। तूच म्हणतेस ना, ते मनापासून करावंसं वाटतात ते बिनधास्त करायचं। मला मनापासून हॉस्टेलला जायचंय आई, जाऊ दे ना प्लीज। मला सोडून नको ना रोबने, प्लीज। मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। तुला रोज व्हिडिओ कॉल करेन, मग तर झालं। मी काय काय गमती गेले ते सगळं तुला सांगत जाईन आणि माझी सुट्टी तर आपण भेटूच ना। तुला माझी आठवण नाही येणार? असं कसं? तुझीच सर्वात जास्त आठवण आहे, पण मी रडणार नाही कारण की मी आता मोठा झालोय ना। तेच ना, वाटलंच नव्हतं एवढ्या लवकर मोठा होशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।